ओम शांती. आज तारीख आहे 21/9/2025ची अव्यक्त मुरली. बाबा बोलतात, परमात्मा प्राप्तीने संपन्न आत्म्याची निशाणी होलीएस्ट, हायएस्ट आणि रिचेस्ट. आज विश्व परिवर्तक बापदादा आपल्यासोबती मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. प्रत्येक मुलांच्या मस्तकामध्ये 3 विशेष प्राप्ती बघत आहेत. एक आहे होलीएस्ट, दुसरी आहे हायएस्ट आणि तिसरी आहे रिचेस्ट. या ज्ञानाचे फाउंडेशनच आहे होळी, अर्थात पवित्र बनणे. तर प्रत्येक मुलगा होलीएस्ट आहे. पवित्रता केवळ ब्रह्मचर्य नाही, परंतु मन, वाणी आणि कर्म संबंध संपर्कामध्ये पवित्रता. तुम्ही पहा, तुम्ही परमात्मा ब्राह्मण आत्मे आदी, मध्य, अंत तीनही काळामध्ये होलीएस्ट, परम पवित्र असतात. सर्वप्रथम आत्मा जेव्हा परमधामामध्ये राहतात तेव्हा तिथे देखील होलीएस्ट आहेत. नंतर जेव्हा आपण सुरुवातीला येतो म्हणजेच आधी काळामध्ये सुद्धा देवता रूपामध्ये होलीएस्ट आत्मा राहिलात. होलीएस्ट अर्थात पवित्र आत्म्याची विशेषता आहे. प्रवृत्तीमध्ये राहत असताना संपूर्ण पवित्र कमळाच्या फुलासारखे राहणे आणि इतर लोकसुद्धा पवित्र बनतात. परंतु तुमच्या पवित्रतेची विशेषता काय आहे की स्वप्न मात्र देखील अपवित्रता मन बुद्धीला स्पर्श करू नये. याला म्हणतात संपूर्ण पवित्रताची विशेषता. सतयुगामध्ये आत्मासुद्धा पवित्र बनते आणि शरीर देखील तुमचे पवित्र बनते. आत्मा आणि शरीर दोन्हीची पवित्रता जी देव आत्मा रूपामध्ये राहते ती सर्व श्रेष्ठ पवित्रता आहे. जसे होलीएस्ट बनता तितकेच हायएस्ट सर्वोच्च देखील बनता. सर्वात उच्च ते उच्च ब्राह्मण आत्मे आणि उच्च ते उच्च बाबांची मुले बनला आहात. आदी काळामध्ये परमधाममध्ये सुद्धा हायएस्ट अर्थात बाबांच्या सोबतच राहतात. मध्य काळामध्ये सुद्धा पूज्य आत्मे बनतात. किती सुंदर मंदिरे बनतात आणि किती विधीपूर्वक पूजा होते. जितकी विधीपूर्वक तुम्हा देवतांच्या मंदिरामध्ये पूजा होते तितकी इतरांची मंदिरे बनतात. परंतु विधीपूर्वक पूजा तुमच्या देवता रूपाची होते. तर होलीएस्ट सुद्धा आहात आणि हायएस्ट देखील आहात. त्यासोबत रिचेस्ट सुद्धा आहात. दुनियामध्ये म्हणतात रिचेस्ट इन दी वर्ल्ड, परंतु तुम्ही श्रेष्ठ आत्मे रिचेस्ट इन दी कल्प आहात. संपूर्ण कल्प रिचेस्ट म्हणजेच की सर्वात श्रीमंत आहात. आपले खजिने स्मृतीमध्ये येतात. किती खजिन्यांचे मालक आहात. खजिने हे अविनाशी आहेत आणि एका जन्मामध्ये प्राप्त करतात आणि ते अनेक जन्म चालतात. आणि बाबा बोलतात हे खजिने इतरांचे अनेक जन्म चालत नाहीत, पण आपले ते खजिने आध्यात्मिक आहेत. मग आता शक्तींचा खजाना आहे, ज्ञानाचा खजाना आहे, गुणांचा खजिना आहे, श्रेष्ठ संकल्पांचा खजिना आणि वर्तमान समयाचा खजिना आहे. हे सर्व खजिने आपल्यासोबत जन्म चालतात. एका जन्मामध्ये प्राप्त झालेले खजिने सोबत येतात, कारण सर्व खजिन्यांचे दाता परमात्मा बाबांद्वारे प्राप्त होतात. तर हा नशा आहे का की आमचे खजिने अविनाशी आहेत. या आध्यात्मिक खजिन्यांचा प्राप्त करण्यासाठी सहजयोगी बनला आहात. तर बाबा बोलतात हे जे खजिने आहेत याला चोर लुटू शकत नाही, राजा खाऊ शकत नाही आणि पाणी बुडवू शकत नाही. तर यामुळे आपण निश्चिंत बादशाह आहोत. तर हे खजिने सदैव स्मृतीमध्ये राहतात ना.
याचा देखील आपल्याला स्मृती पाहिजेत. तर सर्वात जास्त आठवणीचा आधार असतो एक नाते आणि दुसरी प्राप्ती. जितकी सुंदर नाते असते ना, तितकी आठवण आपोआप येते. कारण नात्यांमध्ये प्रेम असते आणि जिथे प्रेम असते तिथे प्रिय असणाऱ्यांची आठवण करणे हे अवघड नसते, परंतु विसरणे अवघड असते. तर बाबांनी सर्व नात्यांचा आधार बनवला आहे. सर्वजण स्वतःला सहयोगी अनुभव करतात ना. जेव्हा बाबांची नात्याने आणि प्रेमाने आठवण करतात तेव्हा आठवण करणे अवघड वाटत नाही. आणि प्राप्तींची आठवण करा. सर्व प्राप्तींच्या दात्याने सर्व प्राप्ती करून दिल्या जाते. तर स्वतःला सर्व खजिन्यांनी संपन्न अनुभव करतात ना. जे काही अविनाशी खजिने आहेत त्या सर्व खजिन्यांना प्राप्त करण्याची विधी काय आहे? बिंदू. जसे खजिन्यांमध्ये सुद्धा बिंदू लावत जाल तर वाढत जातो ना. एकावर 0 0 आपण लावलं तर बिंदू बिंदू हा वाढत जातो. तसेच अविनाशी खजिन्यांना जमा करण्याची विधी आहे बिंदू लावणे. मग आता याचे 3 बिंदू आहे. एक मी आत्मा बिंदू, दुसरा सुद्धा कोण? बाबा बिंदू, आणि तिसरा ड्रामामध्ये जे काही होऊन गेले त्याला फुल स्टॉप म्हणजेच बिंदू लावणे. सर्वात जास्त सोपी मात्रा कोणती आहे? बिंदू लावणे. तर बाबासुद्धा बिंदू, आपणसुद्धा बिंदू आणि ड्रामासुद्धा बिंदू. तर बिंदूला सेकंदामध्ये आठवण केल्याने किती आनंद होतो. हे सर्व खजिने तुमच्या ब्राह्मण जीवनाचा अधिकार आहेत. कारण संतान बनणे अर्थात अधिकारी बनणे. तर ही होती बाबाची मुरली आणि याचं वरदान आहे स्वीट सायलेंसच्या लवलीन स्थितीद्वारे नष्टो मोहा समर्थ स्वरूप भव. याचं विश्लेषण आहे देह, देहाची नाती, देहाचे संस्कार, व्यक्ती किंवा वैभव, वायुमंडळ, व्हायब्रेशन सर्व काही असताना देखील स्वतःकडे आकर्षित करू नये. लोक आक्रोश करत राहतील आणि तुम्ही अचल राहाल म्हणजे स्थिर राहाल. प्रकृती, माया सगळे शेवटचा डाव लावायला आपल्याकडे कितीही खेचतील, परंतु तुम्ही न्यारे आणि बाबांचे प्रिय बनण्याच्या स्थितीमध्ये लवलीन राहा. यालाच म्हटले जाते दिसत असून देखील पाहू नका, ऐकू येत असून देखील ऐकू नका. हीच स्वीट सायलेन्स स्वरूपाची स्थिती, लवलीन स्थिती आहे. जेव्हा अशी स्थिती बनेल तेव्हा म्हटले जाईल नष्टो मोहा समर्थ स्वरूपाची वरदानी आत्मा. आणि आजचा सुविचार आहे होली हंस बनून अवगुण रूपी दगडांना सोडून सद्गुण रूपी मोती टिपत राहा. ही होती आज आपल्या बाबांची मुरली. ओम शांती.